अवॉर्ड्सची घोषणा झालेली आहे आणि आत्ता माझ्यासोबत या 1 2 3 4 5 सुंदरी आहेत. एकाच फ्रेममध्ये या 5ही सुंदरी तुम्हाला पाहायला मिळतात. मला वाटत नाही तुम्हाला ह्याच्याहून एक सुवर्ण संधी मिळू शकते. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. इन्फा अवॉर्ड्सची घोषणा झालेली आहे आणि तुम्ही सगळ्याजणी आज इथे सहभागी झाल्यात आणि प्रत्येक जणाची एक वेगळी स्टाईल स्टेटमेंट मला इथे पाहायला मिळते. पण मला सगळ्यात आधी तुमच्या आज फॉर्मल्सचा एक थीम आहे, सो मला आज तुमच्या कॉस्ट्यूमबद्दल जाणून घ्यायला. खरं ना, कॉस्ट्यूम असं काही नसतं, कम्फर्ट असतं. त्याच्यात आपण कम्फर्टेबल असतो ते आपण घालतो. नॉर्मली माझ्याच म्हणजे मी तरी आय डोंट लुक फॉर ट्रेंड्स. काय फॅशनमध्ये ते बघत नाही, मी कशात कम्फर्टेबल आहे बघते आणि मी ते घालते. सो येस, दॅट्स वॉट सेमी फॉर्मल्स इज वॉट आय एम वेअरिंग टुडे. आणि किशोरीताई म्हणजे लेजंड आहात तुम्ही. डिझायनिंग अँड स्टाईल अँड फॅशन मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं. म्हणजे इनको साइड में रखो, इनको हमारे बीच में मत रखो. This woman is giving us a competition and right now I don't like this. कॉम्प्लेक्स काय म्हणायचंय नेहाच्या वादग्रस्त वक्तव्यावर? नेहा, so sweet of you, but all is gone. Let's take काही टेन्शन नको घेऊ. All are same. आणि आज each one has पेजेंट वाला जवाब दे दिया ना. पेजेंट वाला जवाब. Not maybe a dress or a frock or something like that. काहीतरी मी घातलं की आय शुड फील की हां आज काहीतरी वेगळी दिसतीये मी. आय डोंट लाईक द लुक मोनोटोनस. दॅट इज माय प्रॉब्लेम. आणि स्मार्ट कॅज्युअल्स म्हटल्यावरती नाही सॉरी स्मार्ट फॉर्मल्स असं लिहिलं होतं इन्व्हिटेशन कार्डमध्ये. त्यामुळे मी लगेच खूप एक्साइट झाले. म्हटलं आता काहीतरी वेगळं घालायचं आहे आणि दॅट्स हाऊ आय एम ड्रेस्ड लाईक दिस. व्हॉट यू वेअरिंग टुडे? इट्स अ जम्प सूट, अ फॉर्मल जम्प सूट and it's called a smart formal. क्या बात है. जम्प सूट है, आधा है कैट सूट वाली है. तू म्हणाली होतीस की वाईट बोलणार आहे, पण तू फार छान बोलतेय सगळे. पहिला आणि तुझ्या कॉस्ट्यूमबद्दल जाणून घ्या. जसं श्रुती म्हणली, आय गेस जे काही कम्फर्टेबल वाटतं, ट्रेंड काय चालू आहे किंवा आता हे चालू आहे तर आपण हे घातलं पाहिजे. ते आपल्याला काय सूट होतं थोडंसं हे बघितलं पाहिजे. आत्ता आणि नेहमी मी जे काही घालते कुठल्याही फंक्शनला, आय थिंक आपण कुठल्या फंक्शनला जातो आणि काय ओकेजन आहे हे जरा थोडंसं डोक्यात ठेवून कधी कधी प्लॅन करते. सो त्याप्रमाणे दिस इज जस्ट वन पीस वेस्टर्न, व्हॉट कॅन आय से, इट्स ब्युटिफुल. थँक्यू. नेहा म्हणजे मराठी इंडस्ट्रीतल्या ग्लॅम डॉल्स पैकी एक म्हणजे नेहा पेंडसे. हॉट 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 डॉल्स पैकी नेहा काय सांगायचं? व्हॉट यू वेअरिंग टुडे? I think I'm just wearing a dress. And for me, it's more about style because trends keep on changing. Fashion changes after every 6 years, 8 years. I think what stays back is style. So if you have a style, you sort it. आणि तुला एक खूप वेगळा प्रश्न विचारते, पण मे बी तुला तो आवडणार नाही प्रश्न. आज या सगळ्या जणींमध्ये तुला सगळ्यात हॉट कोण वाटतं? हॉट? मी मगाशीच बोलले. विचारण्याच्या आधीच बोल दिया मैंने because I genuinely mean this. It's not easy to look like this when you're so experienced. I'm not even looking half as beautiful and confident as this woman is looking right now. Trust me. I really love the way she's looking. So yeah. So मैंने तो पहले ही बोल दिया भाई विनर इधर है. म्हणजे मला असं कळलेलं आहे की हे जे तू काय घातलंयस हे तू स्वतः डिझाईन केलेलं आहेस आणि लवकरच तू तुझे लाईन ऑफ क्लोथ्स ही लवकरच लॉन्च करणार आहे. कितपत खरं आहे? नाही, दुसरी बातमी खरी आहे की मी माझा ब्रँड लॉन्च करणार आहे. पण पहिली बातमी खोटी आहे की हे मी डिझाईन केलं आहे. हे अख्खं मी डिझाईन नाही केलं आहे, काही आहे. पण व्हेरी फ्रँकली मला असं वाटतं की स्टाईल, जसं नेहा म्हणाली की स्टाईल तुमच्यामध्ये असेल, फॅशन चेंज होत राहते, पण सगळ्यात मेन मला काय वाटतं तुमची ओरिजिनॅलिटी असणं फार गरजेचं आहे. असं मला वाटतं की तुम्हाला काय सूट करतं हे तुम्हाला जर का माहिती असेल तर इट बिकम्स व्हेरी इझी टू कॅरी इट ऑफ. तर त्यामुळे मी जनरली खूप कम्फर्टेबल क्लोथ्समध्ये असते. मग कुठलंही काय म्हणूयात आपण ड्रेस कोड असला तरी मला ज्याच्यात कम्फर्टेबल वाटतं तेच मी घालून येते. तर आणि मी सेकंड थिंग जी मला मेन्शन करायची आहे की मी माझं लवकरच तेजाज्ञा नावाच्या ब्रँड लॉन्च करते आहे, विच इज ऑफ सारीज मी डिझायनिंग करते त्याच्यामध्ये. आणि बाकी पण चिटरपुटर चालू असतं सतत. पण बेसिक ते सारीज आहे. आणि आय एम ग्लॅड की यातल्या 2 ज्या सुंदर आहेत नेहा आणि श्रुती, तर आम्ही लवकरच एक रॅम्प वॉक करणार आहोत. तर they are going to walk for my brand and I am very happy. I've checked her collections. They are awesome. They are genuinely, they are, as she says, they are trendy. They are very stylish. They are very youthful. They are amazing.
प्रश्न राहिलाच म्हणा. या सगळ्या ग्लॅमरस चेहऱ्यांमध्ये सगळे वेल ड्रेस्ड आज आलेले आहेत, त्यात एक फटाकडी कोण? हे बघ, एकीचं नाव घेतलं तिघी मला मारतील घेऊन. तर त्या अशा मी स्वतःचं नाव पण मी काय म्हणेन, हॉटनेसच्या बाबतीत तू इफ यू से तर लुक्स वाईज श्रुती आणि ड्रेसिंग वाईज नेहा. श्रुती राहिली मग अशी. श्रुती तुझं उत्तर जाणून घ्यायचं. असं सगळ्यांना का मारतेस यार? दोघींना ऑलरेडी एवढा अवघड प्रश्न विचारला, सगळ्यांना नको विचारू. मी सगळे असं खूप डिप्लोमॅटिक उत्तर देईन. किसी की आंखें हंसी हैं, तो किसी की हंसी हंसी है, तो किसी का क्या हंसी है. सगळ्यांना खुश ठेवा. हिला बघा ना, म्हणजे बघा तिला बघा. ह्याच्यापेक्षा हॉटनेस काय असू शकतो? पण मी तुला सांगू, तू आज आम्हाला सगळ्यांना उभं केलंच नाही ते, कारण आम्ही सगळ्या हॉट बेला आहे इथे, ती फार काही बोलत नाहीये. पण बेला, या सगळ्यांसाठी आणि तुझ्यासाठी एखादं गाणं आजच्या दिवशी काही सुचतंय का तुला? सॉरी, पण बेलाचं काय आहे, आम्ही इतकी मस्ती ऍक्टर्स असल्यामुळे आम्ही सतत मस्ती करतो ना. ती बिचारी एक सिंगर असल्यामुळे मे बी तिला एवढा मस्ती करायचा चान्स मिळत नसेल. आज तिला मिळतोय तर मला माहित नाही ती का करत नाही. बेला बेला बोला बोला आहे ती, अशी नाही आहे ती, ती जाम बोलते. बोला. या जेव्हा सगळ्या रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये येतील तेव्हा त्यांना मी कळेल काय आहे ते. पण आता मी जरा शांत आहे, मी हा ऐकूया असं चालू आहे माझं. वो सिर्फ उसके फील्ड पे मैच खेल. अच्छा, गाना हो जाए, गाना हो जाए. अच्छा, या आज सांगते. हा, गाव गाव आपलं आपलं. चल मला खूप सिरियसली घेतलंय का सिंगर म्हणून? पाहिलंच ना, म्हणजे कारण का हिनी पण ते गाणं गायलं ऍक्च्युली. आणि हरकत नाही तेजू, जॉईन मी. 1 2 3 गो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भीर भीरतो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भीर भीरतो. हरवणी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का नाव तुझे गुण गुणते. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भीर भीरतो. अवॉर्ड फंक्शनमध्ये प्रत्येक पुरुषाच्या तोंडी मला वाटतं हेच गाणं असेल तुम्हा सगळ्या जणींना बघून. थँक्यू व्हेरी मच, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आम्ही जेवढा हॉट दिसतोय, लेट मी टेक दिस ऑपॉर्च्युनिटी, तू तेवढीच हॉट दिसते. थँक्यू. अवॉर्ड्सची घोषणा झालेली आहे आणि खास चीफ गेस्ट म्हणून सुनील शेट्टी यांचं आगमन झालेलं आहे. सुनीलजी, मराठीसोबत एक खास कनेक्शन आहेच तुमचं आणि इम्फा पुरस्कार हे बेसिकली मराठी पुरस्कार आहे, तर काय वाटतं? बरंच वाटतं. आय थिंक इंटरनॅशनल स्टँडर्डवर ह्या वर्षी 2015मध्ये होणार. क्रेडिट टू दी एंटायर टीम ऑफ इम्फा अँड दी एंटायर इंडस्ट्री. की इतकं मोठ्या प्रमाणाने ते नोवेशियन क्रूज लायनरवर करतात. आय थिंक असं फर्स्ट टाईम होते कुठेच, नाहीच हिंदी की दुसऱ्या लँग्वेजेसमध्ये पण नाही झालेलं आहे. नक्कीच. आणि एक वेगळा प्रश्न म्हणजे मराठी तर तुम्हाला खूप छान येतं, मराठीसोबत छान कनेक्शन आहे, पण मराठीत कधी पाहायला मिळणार आहेत सुनील शेट्टी किंवा मराठीत एखादा प्रोजेक्ट कधी करणार आहात? चालू आहे आता बोलणं अजय भाऊ बरोबर. अजय फणसेकरला करायचं आहे आणि मी सब्जेक्ट ऐकून डेफिनेटली करणार. मराठी मी बोलतो पण फिल्म कधी केलेलं नाही. आय थिंक दिस विल बी द फर्स्ट अँड आय एम एक्सायटेड. हल्ली मराठी इंडस्ट्रीमध्ये पण अनेक इंटरनॅशनल अवॉर्ड्स होतात, पण त्यातले खूप कमी सक्सेसफुल होतात. तर या ओवरऑल ट्रेंडबद्दल तुम्हाला काय सांगू? मैं पहले सबसे पहले ये कहना चाहूँगा, जो आपने कहा कि चैलेंज है, हमारे हिसाब से चैलेंज बहुत एन्जॉयबल और एंटरटेनिंग चैलेंज है, क्योंकि हम सब एक फैमिली के तौर से काम करें और ऐसे करें जैसे कि कोई फैमिली में शादी हो रही हो.
महाराष्ट्र, साऊथ, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र हे लोक सगळे मिळून, कारण काय आहे की आम्ही सगळ्यांची कर्मभूमी ही महाराष्ट्र, आणि हे महाराष्ट्राने आम्हाला जे दिलं आहे तर ते परतफेड करायचं आणि महाराष्ट्राचं नाव कानाकोपऱ्यापर्यंत घेऊन जायचं, ह्याच्यासाठी म्हणून हे शक्य झालेलं आहे. सुनेजी, एक प्रश्न तुम्हाला असा की मराठी फिल्म फेस्टिवल सारखाच हा पुरस्कार आहे, तर अनेक मराठी सिनेमे या दरम्यान दाखवले जातात. तुम्ही पर्सनली मराठी सिनेमे बघता का, आणि तुमचा फेवरेट मराठी सिनेमा? बघा, मराठी सिनेमा बघायचं, मी लहानपासून मराठी फिल्म बघतो. DDमध्ये पण येत होतं तेव्हा मराठी फिल्मच बघायला आम्हाला भेटत असं. कशाला, आर्ट म्हणजे मराठी फिल्मच आहे. आता लई भारी पण मी लास्ट बघितलेलं, आणि त्याचं पण स्केल तुम्ही बघितलं तर कुठून कुठे वाढलेलं आहे. एक आपलं ते प्रोड्युसर साहेब इकडेच आहे, तर स्केल तुम्ही बघितलं तर हिंदी फिल्माला पण आता त्या स्केलमध्ये ॲक्शन फिल्म करत नाही. तो विच ओनली प्रूव्स दॅट हिंदी फिल्माला पण खूप कॉम्पिटिशन आहे महाराष्ट्रामध्ये आणि ऑल ओव्हर जिकडे मराठी फिल्म लोक बघतात. सोबत आहे द ब्युटी हर सेल्फ सोनाली कुलकर्णी. सोनाली, मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण इम्फाच्या नॉमिनेशन पार्टीमध्ये फॉर्मल थीम आहे, प्रत्येकजण वेगवेगळ्या ड्रेसेसमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. तू एक वेगळ्या स्टाईल स्टेटमेंटमध्ये आम्हाला दिसतेस. काय घातलं आहेस तू? व्हॉट यू वेअरिंग? दिस इज अ व्हेरी ओरिएंटल चायनीज जॅपनीज प्रिंट असलेला हा खूप शॉर्ट ब्लॅक अँड व्हाईट ॲक्च्युली नेवर गोज रॉंग, आणि त्यात एक रेडची टिंज आली की यू नो युअर सेफ. सो आय एम वेअरिंग दिस ओरिएंटल ड्रेस, आणि मला खूप छान वाटतं आहे, खूप भारी वाटतं आहे की मुंबईच्या बाहेर एक नॉमिनेशन पार्टी होती आपल्या इंडस्ट्रीची, आणि आपण सगळे ॲक्च्युली आपल्या सगळ्या व्यस्त शेड्यूलमधनं तुम्ही सगळे कलाकार वेळ काढून इथे आलो आहे, आणि अर्थातच कारण आहे सिनेमा आणि अर्थात एकमेकांवरचं प्रेम. सो यावर्षीसुद्धा इम्फाला तेवढीच मजा येईल असं वाटतं जितकी गेल्या वर्षी आली होती. रादर जास्त येईल, कारण इतका रंगतदार सोहळा झाला होता, इतकी छान आपल्या सगळ्यांची ट्रिप झाली होती, इतकं सगळं नीट मॅनेज केलं होतं, ऑर्गनाईज केलं होतं. सो यावेळेला अपेक्षा वाढल्या आहेत, आणि अर्थातच लोकेशन जास्त इंटरेस्टिंग असल्यामुळे अजूनही डेस्टिनेशन युरोप आहे. सो वी आर ऑल लुकिंग फॉरवर्ड, आणि आय एम शुअर मी खूप एक्सायटेड आहे. पण तुझं काय, तुम्हाला काय वाटतं आहे? व्हॉट डू यू थिंक? तयारी जोरात आहे आमचं. असू दे सोनाली, सध्या तरी तुझ्याबद्दल बोलूया. म्हणजे इम्फाबद्दल आपण बोलतोय, तुझ्या कॉस्ट्यूमबद्दल बोलतोय. पर्सनली तू खूप स्टायलिश आहेस, म्हणजे त्या काही ठराविक स्टायलिश स्टार्सपैकी मराठीतल्या तू एक आहेस. पण तुझी स्टाईल स्टेटमेंट कशी असते? तुझं फॅशन स्टेटमेंट काय आहे? आय थिंक गो विथ द मूड. मी खूप मूडी आहे, आणि मी जशा इतर गोष्टी मूडप्रमाणे करते तसं अर्थात कपडे पण. मूड काय करतो आहे आपला, मग थीम काय असेल ते वेगळं आहे. मूड काय सांगतो आहे आपला, ओके मग हे घालूया, मग ती गोष्ट आपल्या मूडला कॉम्प्लिमेंट केली पाहिजे. आणि मला असं नेहमीच वाटतं की एखादा ड्रेस तुमचा मूड बनवू शकतो. सो समटाईम्स यू आर रिअली फिलिंग लो, सॅड अबाउट समथिंग, वेअर समथिंग ब्युटिफुल अँड इट मेक्स यू लुक ब्युटिफुल, इट मेक्स यू फील ब्युटिफुल, आणि तुमचा मूड बदलतो. आजची माझी एक ऑब्झर्वेशन आहे स्वतःबद्दलची, आणि येस, सो तो मूड सेट करायला एक उत्तम ड्रेस घातला की वी आर सेट. मला असं वाटतं की तुम्ही कम्फर्टेबल असलं पाहिजे जे काही तुम्ही घालता. त्यामुळे माझी फॅशन स्टेटमेंट इज गो विथ द मूड अँड फील कम्फर्टेबल. चलो, ऑल द बेस्ट. आणि इम्फासाठी तुला झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.